हुक्का पार्लरचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला। सुनील कांबळे आणि संजय केळकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलं, तर सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं। त्यावर नाना पटोलेंनी टीका केली आहे। हुक्का पार्लरच्या मुद्द्यावर विधानसभेत नेमकं काय घडलं पाहूया। गेल्या अनेक दिवसात पुणे शहरात हुक्का पार्लरच्या नावाखाली ड्रग्ज, कोकीन हे मोठ्या प्रमाणात त्याचा पुणे शहरात सर्व कॉलेज परिसरातल्या आसपास कॉलेजच्या परिसराच्या आसपासमध्ये पानटपऱ्यापासून ह्या पुणे शहरात मोठं ड्रग्स रॅकेट कार्यरत आहेत। अध्यक्ष महोदय, ह्या बाबतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने हर्बल हुक्काच्या नावाखाली जर का हुक्का म्हणजे टोबॅकोयुक्त हुक्काची विक्री होत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल। हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही 3 वर्षापासून चळवळ सुरू केली, त्याला यश मिळालंय। परंतु आजही 40% हुक्का पार्लर जे आहेत ते चालू असलेले बघायला मिळते आणि त्याच्यामुळे आपण या संबंधामध्ये काय कार्यवाही कराल? संपूर्ण ठाणे महानगरपालिकेमध्ये विशेष मोहीम राबवून त्या सगळ्या हुक्का पार्लरवरती कारवाई करण्याचे आदेश आजच्या आज दिले जातील। सरकार या संदर्भात सुप्रीम कोर्टात गेलं का? गेलं नसेल तर सुप्रीम कोर्टात जाणार आहे का? अशा प्रकारची परवानगी मागण्यात येणार नाही। तिथे कोणी चालू करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल। पण अध्यक्ष महोदय, आपण हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्ताव पाहता 2018 साली हुक्का पार्लरवर बंदी आणली, तो कायदा आपण केला। आता त्या कायद्याला अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे। आपल्याला इफेक्टिव्हली कारवाई जी आपण सांगितली ती जे अशा प्रकारचा ऑफेन्स करतात त्यांच्यावर केली पाहिजे। थोडं जेव्हा कोणी जेलमध्ये जातं ना तेव्हा थोडी भीती असते। जेलमध्ये जायचं नसेल तर फार भीती लोकांना राहत नाही। म्हणूनच मी सांगितलं की याच्यात रिपीट ऑफेन्स करता जे रिपीट ऑफेन्सेस आहेत याच्याकरता अशा प्रकारची तरतूद करण्यात येईल की केवळ नोटीस नाही तर त्यांना जेलमध्ये जावं लागेल आणि परमनंट त्यांचा जो काही हॉटेलचा किंवा जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द होईल। आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात आणून दिलेली आहे की अशा प्रकारच्या पार्टीज या सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्गनाईज होतात आणि मग तिथे हुक्का पाठवला जातो। त्यालाही जे काही प्रोव्हायडर्स आहेत यांनाही सेम ऑफेंडर पकडून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल। कुंपण शेत खाते याचा अर्थ पोलीसच अध्यक्ष महाराज या पद्धतीच्या सगळ्या अवैध कामाला संरक्षण देताना आपण पाहिलेलं आहे आणि ते सगळ्याच लोकप्रतिनिधीला माहिती आहे। जसं तुम्ही हुक्का पार्लरच्या त्या लायसन्सवर आणि त्या व्यक्तीवर कारवाई करणार तसं त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या अशा अवैध आणि या पद्धतीचं पिढ्याने पिढ्या बर्बाद करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार त्या पद्धतीची भूमिका आपण स्पष्ट करा। पोलिसांनी जर हुक्का पार्लर उघडकीस आणला तर कारवाई होणार नाही, पण इतर कोणी जर तो उघडकीस आणला तर त्या ठिकाणचे जबाबदार सगळ्या पोलिसांवर कारवाई केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।